दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना शिर्डीतल्या प्रचार सभेत भोवळ आली आहे। प्रचाराची धावपळ, मधुमेहाचा त्रास आणि कडकडीत ऊन यामुळे गडकरींना अस्वस्थ वाटू लागलाय। पण थोड्या वेळानं ते लगेचच कामाला लागलेत। एक दृष्टिक्षेप टाकूया या खास रिपोर्टवर। झपाटून काम करणारे नेते अशी ख्याती असलेल्या गडकरींना जाहीर कार्यक्रमात भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाहीये। यापूर्वी डिसेंबर महिन्यात राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात भर स्टेजवर त्यांना भोवळ आली। यावेळी शिर्डीत चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी गेले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। पण थोड्या वेळानं बरं वाटल्यानंतर ते साईंचं दर्शन घेऊन पुढच्या कार्यक्रमाला रवाना झाले। तब्येतीबद्दल एकदम व्यवस्थित आहे, काय अडचण नाही। कार्यकर्त्यांच्या आपल्या नेत्यांकडून अपेक्षा मोठ्या असतात। सततचे दौरे आणि प्रवास यामुळे दगदग वाढते। गडकरींना यापूर्वीही अपघात आणि शारीरिक तक्रारींमुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती। नितीन गडकरींना मधुमेहाचा त्रास असला तरी ते आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात। सप्टेंबर 2001 मध्ये त्यांच्या कारला भीषण अपघात झाला, त्यामुळे त्यांना वर्षभर विश्रांती घ्यावी लागली। औषधांमुळे त्यांचं वजन वाढलं, त्याचाही त्यांना त्रास सहन करावा लागला। वाढलेलं वजन कमी करण्यासाठी त्यांनी सप्टेंबर 2014 मध्ये वजन घटवण्यासाठी शस्त्रक्रिया केली। राजकारणी आणि ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे। कारण काय होतं, राजकारणाच्या ह्याच्यामध्ये त्यांना दौरे इकडे तिकडे जाणं या गोष्टी बऱ्याच होत असतात। मधुमेहाच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही वेळेवर जेवण नाही केलं, वेळेवर गोळ्या औषधं नाही घेतली तर तुमची साखर कमी होणं किंवा जास्त होणं या गोष्टी होऊ शकतात। नेते दौऱ्यात सतत व्यस्त असले तरी त्यांनी किमान 6 तास झोप घेणं आवश्यक असतं। मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णाला विशेष काळजी घ्यावी लागते। गडकरी हे आपल्या आरोग्याविषयी नेहमी सतर्क असतात, मात्र कामाचा धबडगा त्यांना स्वस्थ बसू देत नाही। राहुरी काय किंवा शिर्डी काय, भोवळ आल्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन गडकरी आपल्या बिनधास्त स्वभावाप्रमाणे ते कामालाही लागले। शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। निवडणुकीच्या निकालानंतरच भूमिका स्पष्ट करेन असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी काल प्रवरानगरमध्ये पत्रकार परिषद घेतली। तसंच आपल्या मागे पक्ष नेतृत्व उभं राहिलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। राहुलनं सुजयला राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला सांगितलं, हे धक्कादायक होतं असं विखे म्हणतायत। लोकसभा निवडणुकीचं रणांगण तापलेलं असताना विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी आता थोडं सबुरीने घेतलंय। काय तो अंतिम निर्णय निवडणुकीच्या निकालानंतरच घेईन असं सांगत ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेलेत। राजकीय भूमिकेबद्दल बोललात तर निश्चितपणे त्याबद्दल अजूनही काही सगळ्या घटना इतक्या वेगाने घडत आहेत। निवडणूक झाल्यानंतर एक कार्यकर्त्याची बैठक मी घेणार आहे, जी राज्यातल्या काही लोकांशी मी बोलणार आहे आणि ते झाल्यानंतर मग जो काही निर्णय मला घ्यायचा तो मी घेईल। भाजपकडून नगरच्या रिंगणात उतरलेला मुलगा सुजयच्या प्रचारासाठी भाजपच्या व्यासपीठावर जाणं विखेंनी कटाक्षानं टाळलं। पण शिर्डीत मात्र त्यांनी उघडपणे काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली। ते एवढ्यावरच थांबले नाही तर शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करा असं जाहीर आवाहन सुद्धा केलं। त्यांच्या या जाहीर बंडखोरीनंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे। त्यामुळे संतापलेल्या विखेंनी अप्रत्यक्षपणे थेट राहुल गांधींवरच निशाणा साधलाय। अतिशय धक्कादायक घटनेसाठी होती की आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मला सुचवत आहेत की तुम्ही राष्ट्रवादीकडून उभं राहा। म्हणजे तुम्ही याचा अर्थ राष्ट्रवादीत उभं राहणं म्हणजे पक्ष बदलायचा ना आपल्याला। आमची अपेक्षा अशी होती की नेत्यांनी आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायला पाहिजे की तुम्ही काळजी करू नका, आम्ही जागा सोडून घेतो, आम्ही प्रयत्न करतो, विल फाईट फॉर दॅट, विल फाईट इट आउट। विखेंनी पहिल्यांदाच थेट हायकमांडवरच टीका केली खरी, पण पक्ष सोडणं मात्र त्यांनी टाळलंय। त्यासाठी त्यांनी तांत्रिक कारणं दिली असली तरी 23 मे पर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत जाऊन तुर्तास कुंपणावरच राहणं पसंत करत त्यांनी पत्ते राखून ठेवलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
गेल्या काही दिवसात कामासाठी घराबाहेर पडणंही अगदी नकोसं झालंय, कारण उन्हाचा पारा इतका वाढलाय की अंगाची अक्षरशः लाहीलाही होतीये. पण आता मे महिन्यापर्यंत आपल्याला याच परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्र सध्या उष्णतेच्या लाटेनं होरपळून निघतोय. राज्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट. जगातील उष्ण शहरांमध्ये विदर्भातील शहरांचा समावेश. राज्यातल्या तापमानाचा पारा 40च्या पार. सूर्य महाराजांचा पारा वाढल्यामुळे राज्यात सगळीकडेच उष्णतेची लाट पसरली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा घामाच्या धारांनी हैराण झालाय. आश्चर्याची बाब म्हणजे जगातील सर्वोच्च तापमान असणाऱ्या शहरांमध्ये विदर्भातल्या 6 शहरांचा समावेश झालाय. ही सगळी शहरं उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून निघतायत. हिंदी महासागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गुजरात आणि मध्य महाराष्ट्रावर जास्त दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्याचमुळे राज्याचं तापमान सरासरी 4 ते 5 अंशांनी वाढलंय. कल कुछ स्थानों पे हीट वेव की चेतावनी दी गई है. परसों से जो है 3 दिन तक मीन्स 27, 28, 29 को सीवियर हीट वेव 1-2 जगहों पे और हीट वेव कुछ स्थानों पे. तो ऑरेंज अलर्ट जो है कल से अगले 4 दिन तक है. उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाही होत असताना दुसरीकडे प्राणी आणि पक्ष्यांनाही त्याची झळ बसतेय. ताडोबातल्या कित्येक पशुपक्ष्यांनी उष्णतेमुळे जीव सोडलाय, तर दुसरीकडे नागपूरच्या अंबाझरी तलावातले लाखो मासे उष्णता आणि प्रदूषणामुळे तडफडून मेलेत. हर समर में ये प्रक्रिया होती है. तो देखिए, अगर इंडस्ट्री वेस्ट वाटर छोड़ रही है तो वो पूरे साल छोड़ेगी ना. और मछलियों के मरने का जो प्रकरण आ रहा है पिछले 3-4 साल से, जब टेम्परेचर 44-45 तक पहुंचता है उसी समय ये मछलियां मरती हैं. तर विदर्भाचं तापमान वाढवण्यात आता सरकारचाच हात आहे असा आरोप काही पर्यावरणवाद्यांनी केलाय. ऐसी स्थिति में 2 और नए पावर प्लांट ऐड करना यानी नागपुर की जनता के स्वास्थ्य से खिलवाड़ करना है. ऑलरेडी सल्फर डाइऑक्साइड की मात्रा इतनी बढ़ गई है कि IMD ने रिपोर्ट किया कि नागपुर में एसिड रेन होने लगा है. नागपुर जैसा शहर जो पहले ग्रीनेस्ट सिटी में आता था, आज आप देखिए कि ज़्यादातर ग्रीनरी खत्म हो रही है. तिकडे परभणीचं तापमान 45 अंशांच्या वर गेल्यामुळे बाजारपेठांमध्ये तर स्मशान शांतता पसरली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारावरही मोठा परिणाम दिसून येतोय. सध्या सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्री तापमान हे वाढलं आहे. या तापमान वाढीची कारणं शास्त्रीय पद्धतीनं शोधणं आवश्यक आहे. त्यासोबतच तापमान नियंत्रित राहावं यासाठी शाश्वत प्रयत्नांची आवश्यकता आहे. पण ना कारणं शोधली जात आहेत, ना काही प्रयत्न तापमान नियंत्रणासाठी होत आहेत. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.